गणपती वाय दिवाने खुशिया माटे की पाटील जाते. तुम्ही मुंबई तक बघता की नाही साहिल जोशींना? हा बघता ना? हो बघतो. देखो अहिल्यानगर नॉट अहमदनगर अहिल्यानगर फैक्ट्री आशाखंड में सबसे अहमदनगर इधर देखो अहमदनगर बोला. देखा देखा अहमदनगर बोल दिया. इलेक्शन आले की खड्डे करायचे रस्ते करायचे. सगळे खुर्चीसाठी. आज खुर्ची पाहिजे तर या पक्षात, खुर्ची तिकडे गेली तर त्या पक्षात जाणार नाही. खड्ड्यातून जा रस्त्यातून जा जनता कायम ओके. हिंदूंना भीती दाखवायची दुसऱ्यांची, दुसऱ्याला दाखवायची हिंदूंची काही, आणि यांना तुमच्यात भांडण लावून सत्ता करायची. सत्ता कोणाची आली तरी पेपर फुटी होती. सत्ता कोणाची आली तरी पण आमच्या मुलाला न्याय भेटत नाही. बेरोजगारी एवढी वाढली ते वाढली, यांना बेरोजगारीला त्याला तोंड देता येणार. मग यांनी मोर्चा पुढे वळवला धर्मवाद. म्हणजे हे फक्त यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे. याच्यात भरडली जाते सर्वसामान्य जनता. नमस्कार, कसे आहात सगळे? अरे वाह, ये तो हम तो हीरो बन गए इधर. हाँ थैंक यू टू वेलकमिंग मी इन अहमदनगर. पर मैं आपको एक सवाल. हाँ अहिल्यानगर ऑलरेडी चेंज है. यस डॉक्युमेंट लिया. देखो अहिल्यानगर नॉट अहमदनगर. अहिल्यानगर अरे नावात काय आहे? नावातच नव्हे सर. हिंदूवादी पण आहे, महाराष्ट्रात पण आहे आणि सगळीकडेच आहे. तुम्ही नाव बदलून सगळंच. हिंदुस्तान तसं अहिल्यानगर. अच्छा, जसं छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर आणि तुम्ही अहिल्याबाई नगर. सगळे हिंदूंचे नाव होणार आहे सगळ्यांचे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचे नाव सगळे नसतो नाबूद होणार आहे. अरे पण हिंदुस्थानच होणार आहे. नाही, पण मला सांगा, लोकांचे प्रश्न हे आहेत की नाव काय असायला पाहिजे, की लोकांचा खरा प्रश्न आहे की तुम्हाला रोजगार मिळतोय का, पाणी मिळतोय, बरोबर की नाही? हा, व्हॉट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन, की अहिल्यानगर की अहमदनगर हा नाव, की तुम्ही वोट देणार, की ज्या पार्टीने तुम्हाला रोजगार दिले किंवा नोकरी दिले, कशावर वोट देणार? दोन्ही याच्यावर देणार. विकासावरती आणि धर्मावरती सुद्धा देणार आम्ही. विकास आणि धर्म दोन्ही ते एकाच पक्षाला आहे आणि एकाच दोन्ही. पक्षाला. जसं अहिल्यानगर केलं त्यांनी नाव, त्याबरोबर त्यांनी विकास सुद्धा केलेला आहे. अच्छा, तर यावेळी भाजप तुम्हाला, तुमच्यासाठी. आमच्यासाठी भाजप. अच्छा, पण परिवारवादचं काय? एकच परिवार आहे, विखे पाटिल परिवार इतने सालों से यहाँ है, कोई और नहीं है ना, और भी परिवार है. हाँ, और हर एक की शुगर फैक्ट्री है. जो आप देखेंगे एमएलए या फिर जो भी है वो हर एक की, एमपी रहने दो, हर एक की शुगर फैक्ट्री है. दे आर कंट्रोलिंग देयर शुगर फैक्ट्री, और शुगर फैक्ट्री के थ्रू दे आर कंट्रोलिंग पब्लिक ऑल्सो. क्योंकि जितने भी किसान है वो शुगर फैक्ट्री के साथ यस हैं. यस दे आर अटैच टू द शुगर फैक्ट्री. हर एक पॉकेट में देख लीजिए आप, जो भी एमएलए है मेजोरिटी ऑफ देम दे आर रिलेटेड टू शुगर फैक्ट्रीज. जिसके पास शुगर फैक्ट्री, ही इज द किंग ओवर हियर. और आपको मालूम है शुगर फैक्ट्री व्हाट इज, इट इज चर्निंग मनी एंड ऑल एवरीथिंग. दैट मीन्स फैमिली राज हो गया. यस एग्जैक्टली. अगर फैक्ट्री है किसी की, अंबानी अगर उसके बेटे को ही ये बनाएगा ना चेयरमैन, तो एमपी एमएलए भी इसी तरह से बनेंगे. यस 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 जो शुगर फैक्ट्री वो कंट्रोल. और सब पार्टी में, बीजेपी, कांग्रेस, एनसीपी, सब में पार्टी में वही चलता है. सब पार्टी में वही चलता है. शुगर फैक्ट्री आशाखंड में सबसे अहमदनगर इधर. देखो अहमदनगर बोला. देखा अहमदनगर बोल दिया. यही मैं आपको बोलता हूँ, ये अहमदनगर टाइम लगेगा. थोड़ा टाइम नहीं, वो सब अहिल्यानगरच राहणार. हिंदुस्तान में शुगर फैक्ट्री अहिल्यानगर में ज्यादा है. हाँ, किसकी? जिले अहिल्यानगर 12 साखर कारखाने आहे नगरमध्ये. 12 शुगर फैक्ट्री, 12 सारखा है, और सब एक फैमिली कंट्रोल करता है. हाँ, तो अलग अलग फैमिलीज, और उनमें फाइट होती है पॉलिटिकली. वो अभी भी वैसे कैसे फिर चुनाव लड़ेगा महाराष्ट्र में अगर इतने बड़े शुगर फैक्ट्रीज है? अभी मैंने बोला कि हमारा जो आम आदमी जो अभी नीलेश लंके साहब है वो लड़े ना, और वो एमपी बन गए ना, विखे को गिरा के बन गए. वो उनके पास सुजय विखे को गिरा के वो एमपी बन गए, और वो भी एनसीपी शरद पवार. तो मैंने देखा लोकसभा में शिरूर जो बगल की कंस्टिट्यूंसी है, वहां भी एनसीपी शरद पवार जीते, और यहाँ भी अहिल्यानगर अहमदनगर में एनसीपी शरद पवार का अभी भी जोर है क्या यहाँ? शरद पवार का है, उद्धव ठाकरे का है,
अच्छा, उद्धव ठाकरे का भी है ना, तो ये कह रहे हैं भाजपा का जोर अभी है। वो जिसका उसका ये रहता है, हाँ, बोलते हैं, हम जिसका बोलते उसका ये बीजेपी का रहता जोर है, है। आप बोल रहे हैं बीजेपी का, आप बोल रहे हैं उद्धव शरद ठाकरे पवार। का, उद्धव ठाकरे उद्धव का। ठाकरे, अच्छा, उद्धव ठाकरे भी है और शरद पवार। शरद पवार ये मिलके लड़ रहे हैं ना अभी। तो महाविकास आघाड़ी एक बाजू और महायुति महायुति एक बाजू। दोनों ने शुगर फैक्ट्री कंट्रोल करने की कोशिश की है, राइट? वो हर एक हाँ, हर एक के पास शुगर फैक्ट्री, बीट एनी पार्टी, शुगर फैक्ट्रीज है हर एक के पास। आप बीजेपी, एनसीपी, कांग्रेस, हर एक के पास शुगर फैक्ट्री है, हर एक के पास। और दे आर कंट्रोल, ये जो रूरल इकोनॉमी है वो शुगर फैक्ट्री के थ्रू कंट्रोल कर रहे हैं हर एक को। अच्छा, Yes. तो ये शरद पवार और अजीत पवार की लड़ाई को आप कैसे देखते हैं? दोनों में एक तरह से कई जगह अब अजीत पवार का भी कैंडिडेट है और शरद पवार का, तो ये परिवार में भी अब लढाई होने लगी है। वर आम्ही पक्षाला बघतो, तुम्ही पक्षाला देता की पक्षाला व्यक्तीला? पक्षाला पक्षाला तुम्ही इथं पक्षाला- महायुती महायुती येते, महाआघाडी, महाआघाड़ी। देखो यार, महायुति में जितना विकास होगा, बाकी कौन सी क्या विकास हुआ है? वो रोड का डेवलपमेंट होगा और विकास इंडस्ट्री होगा। अभी पारने तुम्ही सुपा मला म्हणताय की ह्याच्या अगोदर अहिल्यानगर मध्ये इंडस्ट्री नव्हती? हा मग नाही, तुम्ही म्हणताय की डेव्हलपमेंट रोडचे काम नव्हते तेव्हा, आता रोडचे काम आले। तुम्ही जाताना बघाल कसे झालेत कसे झाले ते तुम्हाला दिसेलच, काय विकास झाला आणि काय नाही, काही नाही झालं, काही झालेलं इलेक्शन नाही. आले की लगे खड्डे उकडायचे आणि रस्ते करायचे। इलेक्शन आले की खड्डे करायचे आणि रस्ते करायचे। आणि त्याच्यावर पैसे करायचे, कमिशन. विचारा, ते सांगतील तुम्हाला हा? काय विकास झाला. विकास झालाय की नाही झालाय? थोडाफार झालाय, हा. परंतु जो विकास व्हायला पाहिजे जसा पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई जसे वाढलेत, सिटी वाढल्यात, तिथं सुविधा वाढल्यात, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, तसं नगरमध्ये तसं काही झालेलं नाही. पण मला एकच विचारायचं आहे, ह्या पूर्ण ह्याच्यात तुम्हाला कुठल्या नेत्यात विश्वास आहे का, की महाराष्ट्रात काही की कुठल्या नाही, मला एक सांगा, तुमच्यात कुठल्या नेत्यात विश्वास आहे का की तो नेता आला तर तो नेता महाराष्ट्राची ही जी चित्र आहे बदलणार, असा कुठला नेता दिसतो की फक्त हे खुर्चीसाठी करतात सगळं? खुर्ची सगळे खुर्चीसाठी. आज खुर्ची पाहिजे तर ह्या पक्षात, खुर्ची तिकडे गेली तर त्या पक्षात जाणार मी. आता राधाकृष्ण विखे पाटील सगळ्या पक्षात गेले, काँग्रेसला गेले, शिवसेनेत गेले, भाजपमध्ये गेले. सगळीकडे अपक्ष होते. सायकल घेऊन खासदार झालेले होते, सायकल चिन्ह होतं त्यांचं. तर मग कुठली पार्टी राहिली? कुठल्या काही वफादारी नाहीये, काही विचारधारा नाहीये? काही राहिले पैसा हीच वफादारी अँड खुर्ची, त्यांना फक्त सत्ता मग या हे दोन जे- गोष्टी. हे जे तुमचे एमएलए एमपीज आहेत त्यांचं म्हणजे एक एम्पायर झालं असेल, मोठा दे आर बिझनेस. रुलिंग, दे आर एम्पायर्स. आधी समजा मोगल्स होते किंवा राजे घराणे होते समजा, आता हे राजे घराणे आहेत सगळेजण. येस, आता सर शिक्षण संस्था त्यांच्या, कॉलेज त्यांची, शाळा त्यांच्या, ऍडमिशन त्यांच्याच माणसांना त्याच्याबरोबर रोजगार बी मिळतं त्यांना. ज्यांचे कॉलेज आहे, साखर कारखाने आहे, त्यांना तिथल्या लोकांना कामं सुद्धा आहेत. ते लोकांना कामं देतात पण पैसे ते बनवतात मॅक्सिमम. पैसे जरी बोललं, काम करण्याची धमक त्यांच्यातच आहे. अच्छा, काम करण्याची ती धमक धमक आहे. ज्यांच्याकडे साखर कारखाने आहे तेच कामं करू शकतात, बाकीच्यांना कामं नाही करू शकत. ऑल ओव्हर इंडियात एक जर तुम्ही बघितलं ना, पॉलिटिकल जे लोक आहेत, तुम्ही विकास या मुद्द्यावर जर बोलले ना, त्यांचं फक्त ऑल ओव्हर इंडियात बरं का, फक्त अहिल्यानगर तर नाही बोलत मी, ऑल ओव्हर इंडियात फक्त पॉलिटिकल लोकांचा विकास झालेला दिसतो तुम्हाला. शहराचा, खेड्याचा वगैरे कसलाच विकास दिसत नाही. त्यांचे तुम्ही मागच्या इलेक्शनचं तुम्ही त्यांचं राजपत्र बघा, ते जे लीड ऑफ डिक्लेरेशन प्रतिज्ञापत्र, हा, तर त्यांचं 5 वर्षाखालचं त्यांचं उत्पन्न बघा आणि आताचं उत्पन्न बघा, तुम्हाला लक्षात येईल विकास कोणाचा झाला. ऍसेट्स केवढे वाढले त्यांचे ऍसेट्स आहेत. वर्षापूर्वी जे गुवाहाटीला गेले आणि 100 खोके ओके, हे कोणालाही मान्य नाही. म्हणजे हे त्यांनी पक्ष पळवला, सगळं पळवलं, हे कोणालाही मान्य नाही जनतेला. नाही, तुम्हाला वाटतं 50 खोके एकदम ओके? नाही, तुम्हाला वाटतं लोकांना 50 खोके मिळाले? अहो, लोकांना नाही मिळाले, यांना मिळाले. लोकांचा काय संबंध आहे? नाही, म्हणजे हे जे एमपी दिले, हो, मिळाले, त्याच्याशिवाय गेलेच नाही. तुम्हाला कसं माहिती त्यांना अहो, 50 सर, खोके मिळाले? अहो, सगळीकडे हेच चालू आहे. त्यांनी पाहिलं भारतामध्ये हिंदुवादी सरकार पाहिजे बस. तुम्हाला भारतात हिंदुत्ववादी सरकार पाहिजे बस. बाकी जर नसतील बाकी बघत नाही. बाकी गॅस टाकी वगैरे बघत नाही, आम्हाला हिंदुवादी सरकार पाहिजे बस. तुम्हाला गॅस पण नको, काही नको. काय नाही, ते गॅस मागणारच. त्यांच्या काळात कमी होता, तुम्ही आता रोजचे वाढला. पेले एवढे पैसे घालतात, याचा काय विषय करतात? बाकीचे, हा. रोजचे एक क्वार्टर पैसे मिळाल्याशिवाय गेले कसे ते तिकडे? पैसे मिळाल्याशिवाय गेले कसे तिकडे ते? एक निष्ठता कुठे गेली?
बाळासाहेबांची शिवसेना एकनिष्ठ तर कुठे गेली मग असं विचार 50 खोके एकदम ओके तुम्हाला आणि वाटतं त्यांनाच धोके त्यांनाच ओके त्यांनी घेतले खोके त्यांनाच धोके आणि जनता कायम ओके खड्ड्यातून जा रस्त्यातून जा जनता कायम ओके त्यांनी घेतले खोके त्यांना धोके 50 खोके एकदम ओके जनता ओके हे सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहे. यांच्यात एकच अशा घडामोडी झाल्या ते काय शिकणार बिचारे त्यांना धड्यामध्ये काय आहे? अच्छा बघा इथे इथे आपले साहिल आपले मुंबईतले साहिल जोशी आले सरकार कोणतं पाहिजे? अच्छा या बाजूला हिंदूवादी आणि या बाजूला म्हणतात नाही त्यांना हे पाहिजे, त्यांना नाही पाहिजे, ज्यांची वय झालं. एक प्रश्न विचारायचा तुम्हाला नाही नाही अरे बाबा कळलं आता मला एक गोष्ट सांगा तुम्हाला नोकरी पाहिजे की हिंदूवादी सरकार पाहिजे दोन्ही पाहिजे नाही नंबर वन नंबर वन प्रायोरिटी नाही एक मिनिट जर आम्हाला नोकरी दिली आमचा धर्म सोडून गेला आम्हाला नोकरी दिली अच्छा एक मिनिट नाही हा महत्वाचा प्रश्न साहिलने विचार एक मिनिट एकच्या मागे देऊन एक आमचा मिनिट धर्म जर संपुष्टात आणला तर आम्हाला नोकरी नाही पाहिजे अरे मला एक सांगा तुमचा धर्म कुठे कोणी संपवलाय खरं सांगा नाही आम्हाला जे दिसतं त्याच्यावर आम्ही बोलणार ना का मी असं मोकम बोलू राहिलो काय झालंय झाले होत राहिलेले काहीही झालेलं नाहीये हे फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे आणि भीती दाखवायची हिंदूंना भीती दाखवायची दुसऱ्याला दाखवायची हिंदूंची काही आणि यांना तुमच्यात भांडणं लावून सत्ता करायची पाहिजे यांना काय तुम्ही भांडणं केले पाहिजेत आणि आम्ही राज्य केलं पाहिजे अच्छा तुम्ही सगळे कॉलेजचे स्टुडंट्स आहात तुमच्यापैकी कोणाला एक मिनिट यांना बोलू द्या आता तुमच्यापैकी कोणाला नोकरी मिळाली आहे की नाही अजून नाही बघा याला बोलायचंय तुम्हाला काही नोकरी मिळाली आहे का नाही अजून तुम्हाला नोकरी पाहिजे की हिंदुत्ववादी पाहिजे तू काय केलंयस कुठल्या किती शिकलायस इंजिनिअरिंगला आहे इंजिनिअरिंगला आहे तुला नोकरी पाहिजे की हिंदुत्ववादी सरकार पाहिजे दोन्ही पण पाहिजे दोन्ही पण प्राथमिकता काय पहिली गोष्ट काय नोकरी की धर्म धर्म ये पुढे कारण की जर मी या समाजात नोकरीवरून बाहेर आलो तर मला माझ्या धर्मासाठी काहीतरी करावं लागेल कारण मी या धर्मात जन्माला आलेलो आहे आणि पहिली गोष्ट मी धर्मासंग राहिलो तर माझा धर्म मला साथ देईन पहिले आणि मी नोकरी फक्त माझ्या जीवनासाठी करू शकतो माझ्या जीवन जगासाठी नोकरी करू शकतो पहिली गोष्ट आणि धर्माचे शास्त्र अच्छा मला एक सांगा आजच्या तारखेत उद्धव ठाकरे पण आहेत एकनाथ शिंदे पण आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत कुठल्या देवेंद्र फडणवीस आहेत कुठल्या नेत्यात तुम्हाला विश्वास आहे खरं तर सांग मला जनतेत कोणाचाच विश्वास नाही कोणाचा विश्वास कारण की सत्ता कोणाची आली तरी पेपर फुटी होती सत्ता कोणाची आली तरी पण आमच्या मुलाला न्याय भेटत नाही शेवटपर्यंत नाही भेटत हे का भेटत नाही माहितीये का ज्याची सत्ता आहे ना तो त्याच्याच घरातले त्याच्या नातेवाईकातले तो मुलावर नेतो आणि ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस आमचे नाव लिस्ट मधून गायब होतात काय कुठच्या लिस्ट मधून नावं गायब होतात आपलं तलाठी भरती झाली आताची आता तलाठी भरती झाली काही मुलं असे सर त्यांना पेपर 200 मार्काचा 200 पैकी 213 मार्क आहेत हे कोणची भाषा बरोबर आहे की नाही हे कोणचे मार्क आले बरोबर आहे की नाही मग हे मला म्हणायचं आता कोणाचे फक्त आमचं एवढंच महत्व आहे कोणी पण आलं तरी यांनी फक्त आमच्या मुलासाठी एक अशी एक कमिटी नेमावं त्या कुठलाही घोटाळा झाला तर पेपर लगेच रद्द झाला पाहिजे व पुन्हा पेपर झाला पाहिजे पण ह्यावेळेस आम्ही मागणी केली पेपर रद्द करत पेपर रद्द पण करत नाही मग रद्द का करत नाही सरकार आलं तरी करत कुठल्याही सरकार तरी पण मग नोकरी कशी मिळणार जर पेपर मध्येच प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही त्यासाठीच म्हणतोय का आम्ही आता 20 तारखेला सांगू ना कोण सरकार आणायचं आम्हाला एक नेता आवडतो आम्ही आता सांगणार नाही पण 20 तारखेला आम्ही दाखवून देणार आहे आम्हाला नेता आवडतो आणि नेता आमच्यासाठी काम करणार आहे मी परत विचारीन तो प्रश्न कारण की तो महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र सारख्या राज्यात पुरोगामी राज्यात तुम्हाला नोकरी पाहिजे की तुम्हाला धर्मावर राजकारण पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न एका प्रमाणाने आहेत महाराष्ट्र समोर कारण की हे जे बटेंगे काही लोक म्हणतात बटेंगे तो कटेंगे बरोबर दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात हे सर्व सोडा आम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या आर्थिक विषयावर जोर द्या नोकरी रोटी कपडा मकान नोकरी पाहिजे की तुम्हाला धर्म पाहिजे
आम्ही 5 वर्षापासून आम्ही दोन्ही सरकारचा अनुभव घेतला. मागच्या ठाकरे सरकारमध्ये पण विद्यार्थ्यांना 2.5 वर्ष कोणत्याही प्रकारची नोकरी नाही भेटली. ज्यावेळेस महायुती सरकार आल्यानंतर ना विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती असो की 34,000 पोलीस भरती झाली, झडपीच्या झाल्या, अशा अनेक जागा आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात तुला कुठे भरती मिळाली? आमचं सिलेक्शन नाही झालं, आमची प्रोसेस मध्ये असल्यामुळे. आता कुठे गेले ते बघा शेबा, आता म्हणतात की सिलेक्शन मध्ये गडबड आहे म्हणून. काही ठिकाणी गडबड होते, काही ठिकाणी असं होतं. 50% असं नाही की 50% काही उमेदवार काही ग्रॅज्युएट केले. ग्रॅज्युएट केलं हो. आणि किती वर्ष नोकरीची वाट बघतोय? 4-5 वर्ष झाले. 5 वर्ष झाली अजून नाही मिळाली. नाही मिळाली आता, पण जॉईनिंग वर बाकी आहे आता. कुठे अजून बाकी आहे? हा, आणि ह्या गोष्टीमुळे की बाकीच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये आम्हाला 2.5 वर्ष की कोविड मध्ये गेले, त्याच्यामुळे काही कोणत्याही प्रकारची भरती नाही निघली. आता येणाऱ्या सरकारमध्ये पोलीस भरती असो किंवा काही ना काही विद्यार्थ्यांना कोणते ना काही 10% पण सरकारी नोकरी की प्रायव्हेट नोकरी पाहिजे? सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी कशाला पाहिजे? कारण सरकारी नोकरीमध्ये सिक्युअर जॉब आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल. आपलं म्हणजे तुम्ही जॉब करू शकता, तुम्हाला पेन्शन मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की विशेष तर नगर डिस्ट्रिक्टमध्ये जास्त एका बाजूला अजित पवार आहेत, दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे उमेदवार आहेत. शरद पवार आणि अजित पवार मध्ये तुम्ही कोण बघता की महाराष्ट्राच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी किंवा विकासासाठी चांगलं काम करू शकतील? हा, दोन्ही नाही. दोन्ही नाही सर, हे फक्त यांचं राजकीय स्वार्थ पाहतात. अजित पवार झालं त्यांच्या काही हे म्हणजे कारणास्तव नोटीस ते आल्या, त्यांनी लगेच पक्ष बदलला. शिंदे सरकारच्या सुद्धा त्यांच्या ईडीच्या त्या चौकशा होत्या, त्या आमदारांनी सुद्धा पक्ष बदलला. हे फक्त यांचा राजकीय स्वार्थ पाहतात. यांना सर्वसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही. तुमच्या लाईफ मध्ये काय बदललंय काय 5 वर्ष? नाही सर, मी पण अभ्यास करतोय सर. पूर्वी 500 रुपये फॉर्मची फी होती, आता 1,000 रुपये फॉर्मची फी आहे. आणि अभ्यास करणारी शेतकऱ्याची मुलं आहेत सर. 1,000 भरून सुद्धा हे परीक्षा वेळेवर घेत नाहीत आणि पेपर फुटतात. त्याच्यामुळं यांचं म्हणजे काम करण्याची आणि त्याची काहीच पद्धत यांची हे नाही. आणि तलाठी भरतीत मुलांनी आरोप केले तर हे मुलांना धमक्या नाही का, म्हणजे काहीच त्याच्यावर त्यांनी चौकशी वगैरे केली. जे परीक्षा होतात त्याचे निकाल पण बरोबर निघत नाही किंवा ते वेळेवर निघत नाही किंवा एक्झामिनेशन मध्ये पेपर लीक होतात का? हो, होतात सर. आणि हा तुमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण की हे ते म्हणतात ते धर्म मोठा प्रश्न आहे, धार्मिक इश्यूवर. नाही, एक मिनिट, त्यांना पण बोलू द्या. काय आजची कंडिशन अशी आहे, बेरोजगारी एवढी वाढली ते वाढली, यांना बेरोजगारीला त्याला तोंड देता येणार. मग यांनी मोर्चा कुठे वळवला? धर्मवाद. म्हणजे हे फक्त यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे. याच्यात भरडली जाते सर सर्वसामान्य जनता. आज नाही, जेव्हा योगी आदित्यनाथ येतात आणि म्हणतात बटोगे तो कटोगे, कोण दुसरं म्हणतं एक हे तो सेफ आहे प्रधानमंत्री. सर, इथं आज खायला आम्हाला भाकरीच नाही तर कोणाला बटेंगे काटेंगे? आज आमचा रोजगाराचा प्रश्न आहे, ते बटेंगे काटेंगे काय करायचं सर? आज आम्हाला रोजगार द्या, ते द्या. रोजगार नाही, नोकरी नाही, काय नाही सर. सर, आम्ही 3-3, 4-4 वर्ष इथं काम जॉब. ग्रॅज्युएट होऊन 4 वर्ष सर. 4 वर्ष नोकरी शोधतोय. 4 वर्ष नोकरी शोधतोय सर. पार्ट टाइम जॉब ते करून आम्ही हे करतो. हे इलेक्शन ते आले की बटेगे कटेगे, महाविकास आघाडी म्हणते आम्ही हे करू ते करू. हे कुणीच रोज यांना युवकांची त्यांची काही जाण नाही सर. म्हणजे तुम्हाला एक नवीन नेता पाहिजे महाराष्ट्रासाठी. कोण दिसतो का तुमच्या समोर असा एक नेता किंवा पक्ष जे तुमचे प्रश्न उठवणार? आता दिसतो, पण 23 तारखेनंतर निकाल लागणार आहे, सगळे एकत्र होणार. त्याच्यामुळं कोणावरच विश्वास नाही सर. कोणावर विश्वास नाही? सगळ्यांचा तसं आहे का मत की जास्त करून की कोणावर जास्त विश्वास नाहीये? विश्वास आहे. तुझा थोडाफार विश्वास आहे? विश्वास असा आहे की आम्हाला आहे ना सर्व विद्यार्थ्यांना आहे ना रोजगार पाहिजे. पण कोणतंही सरकार जरी आलं ना इलेक्शनच्या अगोदर सांगतं की तुम्हाला आम्ही रोजगार देऊ, पण इलेक्शन झाल्याच्या नंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जाते. भरतीच्या घोषणा होत्या, भरतीची प्रत्येक प्रक्रिया 2-2, 3-3 वर्ष चालू राहतात. त्यामुळे प्रत्येक. अच्छा, मला एक सांग, नगरची सर्वात चांगली गोष्ट काय आणि सर्वात वाईट गोष्ट काय आहे? नगरमध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वात चांगली गोष्ट काय वाटते आणि सर्वात खराब काय आहे? नगरमध्ये सर्वात जास्त राहणाऱ्या लोकांना की आपली साखरेचा जो भाव आहे ना, म्हणजे उसाला जो भाव आहे ना तो भेटला पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्यांना आहे ना चांगलाच भेटला पाहिजे. पाण्याचा जो प्रश्न आहे काही भागात, पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न भेटला पाहिजे. की राहुरी तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाण्याचा खूप बिकट प्रश्न आहे, तो पण गेलाय. सगळे लोक तुम्ही मुंबई तक बघता की नाही साहिल जोशींना? हा, बघता ना? हो, बघतो. आवडतं ना? हो, 100%. चलो, very good. सगळे इंटरव्ह्यू बघतो मी. हा, सगळ्यांचे बघता ना? व्हेरी गुड. चला साहिल, नगरचे लोक स्पष्टपणे आज बोलले. सगळी तरुण मुलं आहेत एकदम. तरुण मुळे आणि त्याच्या अगोदर व्हॉलीबॉल टीम पण होती, मस्त बोलले सगळे. चांगला व्हॉलीबॉल झालाय. अरे बेस्ट. आम्ही महाराष्ट्रात गेलोय,
पहिल्यांदा आम्ही असे स्पष्टपणे लोकांचे आवाज मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन टू पीपल ऑफ नगर. 3 चेअर्स. वेल डन. साहिल जोशी, राजदीप सरदेसाई फॉर मुंबई तक.